तू सखी, तू प्रिया, तू रूपा, तू मोहिनी. स्वामिनी, स्वामिनी, स्वामिनी. स्वामिनी अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं विलोभनीय दालन. तुमची आवड जाणणारं, तुमचं सौंदर्य उजळवणारं स्वामिनी. सौभाग्य सुंदर लेऊनी वसने उभी मन भावनी. स्वामिनी विझिलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. साड्यांची महाराणी स्वामिनी. आनंदाश्रूंची साक्षीदार स्वामिनी, साड्यांची महाराणी स्वामिनी. मानवी जीवनात, समाजात स्वास्थ्य व आनंद नांदावा, नवीन पिढीला हा सांस्कृतिक वारसा समजावा म्हणून ही मालिका सादर करीत आहोत. याद्वारे कुठल्याही अंधश्रद्धेचे अथवा अनिष्ट प्रथेचे आम्ही समर्थन करत नसून कुणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा हेतू नाही. स्वामिनी, साड्यांची महाराणी. आज मायले की कुठेतरी बाहेर निघालेले दिसतायत. अहो थोडं सोनं खरेदी करायचं होतं ना. हा, हो, मानसीला म्हटलं चल तर तयार झाली. अहो आज गुरुपुष्यामृत योग आहे ना, बरोबर आहे. म्हणून थोडंफार सोनं खरेदी करायचं. ओ बाबा, बोल. मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. विचार की. आज मी पेपरमध्ये पण वाचलं काय? आणि कॅलेंडर मध्ये पण लिहिलंय. गुरुपुष्यामृत योग म्हणजे काय? अगं पुष्य नक्षत्र गुरुवारी आलं की त्याला गुरुपुष्य योग म्हणतात. हा दिवस सोनं खरेदीला चांगला असं पूर्वापार चालत आलेलं मत आहे. पण ह्याच दिवशी सोनं खरेदी का करायचं? खरं सांगू का, काय ते मलाही नक्की माहिती नाही. मॅडम, आता इथेच गप्पा मारत वेळ घालवणार आहात की निघायचंय आपण? ओके, सॉरी. हा, बाय बाबा. बाय. अहो हा किचन मध्ये जेवण तयार आहे, तेवढं वेळेत घ्या हा आणि आईंना पण द्या. हा, हे बघा, तुम्ही निश्चिंत मनानं सोने खरेदीला जा. हा. मी बघतो काय करायचं ते. बाय. चला, सोने खरेदी व्यवस्थित पार पडली. आई खुश ना एकदम? मग नमस्कार वहिनी. अरे देशपांडे गुरुजी, इकडे कुठं? अहो गुरुपुष्यामृताची खरेदी, दुसरं काय. वा वा वा. अहो आम्ही सुद्धा त्यासाठीच आलो होतो. होय का? बरं का मानसी, हे देशपांडे गुरुजी चांगले ज्योतिषी आहेत बरं का. नमस्कार. नमस्कार. बर गुरुजी, हा. मला तुम्हाला जरा वेगळं विचारायचंय. विचार. पुष्य नक्षत्राला सोनं खरेदी का करायचं? हा, आणि जगातला कोणताही धार्मिक माणूस, मग तो कुठल्याही धर्माचा असो, जन्म, मृत्यू, विवाह यासारख्या आपल्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा संदर्भ देवाशी लावत असतो. आता तो असा संदर्भ का लावतो? भाबडेपणानं. नुसता भाबडेपणानं नाही, मग माझ्या सुखदुःखात परमेश्वर माझ्या सोबत आहे ही उदात्त जाणीव यामागे असते. म्हणून आपण लोक प्रत्येक गोष्ट मुहूर्त बघूनच करत असतो. घर बांधायचं असेल तर आपण भूमिपूजन करतो. का करतो? का? साधा मातीचा तुकडा तर आहे, रोज पायदळी तुडवला जाणार, त्याची पूजा कशासाठी करायची? अहो आपण तेव्हा भूमातेची पूजा करतो ना. बरोबर. भूमाता, गोमाता यांना आपण माता मानतो, त्यांच्याशी नातं प्रस्थापित करतो. पण गुरुजी, प्रत्येक गोष्टीला मुहूर्त बघितलाच पाहिजे का? नाही, म्हणजे तसं कंपल्शन नव्हे. पण आता पत्रिका न बघता लावलेली अनेक लग्न यशस्वी होतातच की. आणि अगदी तज्ज्ञ ज्योतिषाकडून 36 गुण जुळवून लग्न लावलेल्या नवरा बायकोंमध्ये आयुष्यभर 36चा आकडा दिसतो. हे बाकी बरोबर आहे. हा, तशी मुहूर्त बघून केलेली प्रत्येक गोष्ट भरपूर फायदा देते असंही नाही. पण कसं आहे, आपली एक श्रद्धा असते. मुहूर्त बघून एखादी गोष्ट केली की ती शुभ ठरते, लाभते, इतकंच. तेव्हा गुरुपुष्य नक्षत्रावर सोनं खरेदी हा सुद्धा एक श्रद्धेचाच भाग आहे. ओके. आता गुरुपुष्यामृताच्या बाबतीतली एक फारशी कुणालाही माहीत नसलेली कथा मी तुम्हाला सांगतो. एकदा काय झालं, शंकर पार्वती विमानात बसून चालले होते. आजच स्वामिनी सारीज पुणे या यूट्यूब, फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला भेट द्या, सबस्क्राईब करा आणि स्वामिनीशी कनेक्ट व्हा.
देवा देवा सोडव रे या तापातून, देवा सोडव बाबा. भोलेनाथ, तो पहा, पृथ्वी तलावर एक आंधळा भिकारी तुमच्या नावानं पुकारा करतोय. पार्वती, मी ऐकतोय ते. मग तुम्हाला त्याची करुणा येत नाही का? तुमचं मन द्रवत नाही का? नाही. असे कसे हो तुम्ही पाषाण हृदय? भक्तांच्या हाकेला सत्वर धावून जाण्याचं ब्रीद तुमचं. पण हा माझा भक्त नाही. म्हणजे? हा केवळ वेळ आली म्हणून देव आठवणारा माणूस आहे. ते काही असो, तुम्ही त्याच्यावर कृपा करावी. पार्वती, वेळ येण्यापूर्वी आणि कारणाशिवाय केलेली कृपा नेहमी व्यर्थ जाते. तरीही भगवान, माझ्या आग्रहासाठी. ठीक आहे पार्वती, तुझी एवढीच इच्छा असेल तर मी त्याला दृष्टी दान करतो आणि त्याची गरिबी दूर करायला एक सोन्याची वीटही टाकतो. अरे, मला दृष्टी आली, मला दिसायला लागलं. देवा देवा, तू किती दयाळू आहेस रे. नाही पण नको, मला आलेली दृष्टी परत गेली तर, फिरून मी आंधळा झालो तर. नाही, नको नको, माझी अंधत्वाची सवय जायला नको. एकदा उजेड पाहिल्यावर पुन्हा अंधार पाहणं मला सोसणार नाही. त्यापेक्षा कायम डोळे मिटूनच दिनचर्या करावी. चला, अंधारातच किती बरं वाटते. प्रभू, प्रभू, हे काय? तो माणूस डोळे मिटून ती सोन्याची वीट ओलांडून गेला देखील. पार्वती, म्हणूनच मी तुला म्हणालो, वेळ येण्यापूर्वी दिलेलं वरदान सुद्धा लाभत नाही. पण प्रभू, अशानं ही मानवजात फक्त भोगच भोगत राहील. ठीक आहे पार्वती, आज गुरुपुष्य नक्षत्र. आज जो कोणी सुवर्ण विकत घेईल त्याला सुवर्णाचा शतगुणी लाभ होईल. आजच्या नक्षत्रावर जो सुवर्ण परिधान करेल त्याला सुवर्णाचे सर्व गुण लाभतील. तथास्तु. आता बघा, त्या आंधळ्या भिकाऱ्यासारखं आपलं होऊ नये म्हणून गुरुपुष्यामृताला सोनं घ्यायचं. आणि मने, गुरुपुष्यामृताला थोडं थोडंच सोनं खरेदी करतात बरं का. आणि ते साठवून साठवून त्यात वृद्धी करायची असते. अशा प्रकारे वर्षातून जितक्या वेळा गुरुपुष्य नक्षत्र येतं तेव्हा तेव्हा सोने खरेदी करावी. पुष्य नक्षत्राला गुरुवारी गुरुबळ लागतं. त्यामुळे हा योग दुर्मिळ आणि अत्यंत शुभ असा मानला जातो. आणि बरं का म्हणे, पुष्य नक्षत्रावर खरेदी केलेलं सोनं कुणालाही द्यायचं नसतं. म्हणजे? अगं म्हणजे काय होतं, अनेकदा आपण कुणाला तरी लग्नामुंजीत सोन्याचे दागिने भेट देतो की नाही. हो. पण त्यावेळी आपण नवे खरेदी करण्यापेक्षा अनेकदा असलेलेच देऊन टाकतो. पण त्यावेळी गुरुपुष्य मुहूर्तावर खरेदी केलेलं सोनं कुणाला देत नाहीत, कारण हे सोनं आपल्याजवळ वृद्धिंगत होतं असं मानतात. मध्यंतरी आम्ही तिकडे पॉंडिचेरी, चेन्नई साईडला गेलो होतो ना, तेव्हा बघितलं काय, घराच्या उत्पन्नातला 25% भाग हा सोनं खरेदीसाठी ठेवलेला असतो. मला आपल्या लोकांचं कौतुकच वाटतं. का? म्हणजे एकीकडे तुम्ही अनेक व्रत, उपासना, अध्यात्म यातून सगळं काही सोडून देण्याची शिकवण देता आणि दुसरीकडे सोन्याची साठवण करायला शिकवता. याचा मेळ काय? हे बघ मानसी, आपल्या संस्कृतीत कशाचाच अतिरेक नाहीये. त्यागाचा नाही, तसाच भोगाचाही नाही. पूर्ण निवृत्तीही नाही आणि संपूर्ण प्रवृत्ती पण नाही. सगळ्या गोष्टींचा अगदी तुम्ही म्हणता तसा बॅलन्स साधण्यात आलाय. अगदी बरोबर बोललात. धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे 4 पुरुषार्थ सांगण्यात आलेले आहे. ते एवढ्यासाठी सर्वांचा समतोल साधत आयुष्य जगायचं तर आयुष्याच्या प्रत्येक रसाचा आस्वाद घेता येऊ शकतो. पण आपण मात्र आजकाल प्रत्येक गोष्टींचा अतिरेक करतो. होय की. त्यामुळे आपण जीवनाचा स्थायी भाव म्हणजेच बेसिक गोष्टीच गमावून बसलो. ते कसं काय? आज आपली सामाजिक स्थिती काय आहे? तर समाजातल्या काहीच घटकांकडे प्रचंड पैसा आहे आणि इकडे 70% जनता गरीब आहे.
पण प्रसार माध्यमांमध्ये चित्र काय दिसतं? ऑल इज वेल. नुसतं सब ऑलबेल नाही, तर चॅनेल्स वरल्या मालिकांमध्ये उतू जाणाऱ्या श्रीमंतीचं दर्शन होतंय. मोठमोठ्या घरातल्या बायका भरगच्च दागिने घालून सण समारंभात आणि घरात मिरवतायत. होय. अगं, स्वप्न विकणारे हे लोक गरिबांवर जबरदस्तीनं श्रीमंतीची स्वप्न लादतायत. अगदी बरोबर बोललात तुम्ही वहिनी. अहो, प्रत्येक गोष्टी चंगळवाद फोफावतोय. आपली संस्कृती सांगते, सोनं गुंजे गुंजेने म्हणजे एखादा ग्रॅम घ्या. पण आम्ही मात्र भस्मासुरासारखे सगळं ओरबाडतच चाललोय. नाहीतर काय. 4 माणसांना राहायला एक घर पुरतं, पण माणसं असू दे म्हणून 2-2 फ्लॅट्स घेऊन ठेवतात. 1-2 रो हाऊसेस, फार्म हाऊसेस, शेत जमिनी, विचारूच नका. वहिनी, अहो आम्हाला गुंजभर सोनं पुरतच नाही, मनानं लागतं. अहो मग होतं काय? सोन्याचं स्मगलिंग, तस्करी, त्यासाठी चोऱ्या, खून, अपहरण. आणि ज्यांच्याकडे खरेदी करण्याची ताकद नाही ते दरोडे तरी घालतात किंवा भ्रष्टाचार तरी करतात. तर काय? कारण चंगळवाद हा कधीही कष्टाच्या पैशातून जोपासला जाऊच शकत नाही. अहो त्यामुळेच आजकाल कष्ट करण्यापेक्षा इझी मनीकडे लोकांचा कल वाढलेला आहे. हो ना. प्रामाणिकपणा, सत्प्रवृत्ती यावरचा लोकांचा विश्वास फार उडून गेलेला आहे. माय गॉड, किती भयान आहे हे चित्र सगळं. होय ना. हो ना. मग यातूनच मार्ग काढायचा असेल तर आपल्याला आपल्याच संस्कृतीची कास धरायला हवी. आपली व्रत, वैकल्य आणि मुख्य म्हणजे आध्यात्मिक तत्वज्ञान, यातूनच माणसाला शाश्वत आणि आनंदी आयुष्य मिळेल याची प्रत्येकानं खात्री बाळगावी. म्हणूनच माणसाला जर आनंदी जीवन जगायचं असेल तर सर्व गोष्टींचा अतिरेक माणसानं टाळायला हवा. आजच स्वामिनी सारीज पुणे या यूट्यूब, फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला भेट द्या, सबस्क्राईब करा आणि स्वामिनीशी कनेक्ट व्हा. श्रोते हो, आपण ऐकत होता साड्यांची महाराणी स्वामिनी द्वारा प्रायोजित व्रतकथामाला स्वामिनी. संकल्पना नावेद आणि जावेद शेख. निवेदन सुनेत्रा मंकणी, रवींद्र मंकणी. लेखन प्रताप देशमुख. सहभाग रवींद्र बापट, वृषाली पटवर्धन, सायली बापट, मानसी लोणकर, हितेंद्र नाईक, गौतम बापट. निर्मिती व्यवस्था शेखर काळे. ध्वनी व्हायब्रेनियाद स्टुडिओ. ध्वनिमुद्रण सुनील पानसरे. निर्मिती रोहन्स आय पुणे. आनंदाश्रूंची साक्षीदार स्वामिनी, साड्यांची महाराणी स्वामिनी. तू सखी, तू प्रिया, तू रूपा, तू मोहिनी. स्वामिनी, स्वामिनी, स्वामिनी. स्वामिनी अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं विलोभनीय दालन. तुमची आवड जाणणारं, तुमचं सौंदर्य उजळवणारं स्वामिनी. सौभाग्य सुंदर लेऊनी वसने उभी मन भावनी. स्वामिनी, विझिलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. साड्यांची महाराणी स्वामिनी.